2026 संदर्भात निवेदन पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. प्रतिनिधी सलीम कुरेशी. त्यामुळे काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवणा पंचायत समिती गणासाठीही एकजुटीनं आणि मोठ्या ताकदीनं निवडणूक लढवत आहेत. मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांमध्ये मतविभाजन होऊन महायुतीमधील भाजप व शिवसेनेला लाभ होऊ नये या व्यापक राजकीय हिताचा विचार करून जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या आदेशानुसार मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रामेश्वर सुधाकर काळे यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी काम करणार असून कार्यकर्त्यांचा त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीला आणि जनतेच्या विश्वासाला विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश राजाराम काळे. मी नुकत्याच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवना गणातून पंचायत समितीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज तो उमेदवारी अर्ज मी मागे घेत आहे. या निवडणुकामध्ये येणाऱ्या निवडणुकामध्ये आमच्या मतविभाजनाचा फायदा दोन्ही सत्ताधारी पार्टी म्हणजेच शिवसेना तसेच भाजप यांना मतविभाजनाचा फायदा होऊ नये याकरिता जालना लोकसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या सूचनेनुसार मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेत आहे व शिवसेनेचे आपले जे उमेदवार आहेत संघटनातून रामेश्वर उर्फ सुधाकर अप्पा काळे यांच्या पाठीमाग आम्ही संपूर्ण काँग्रेसची ताकद त्या ठिकाणी लावून महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहे. त्यामुळे मी आज या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. धन्यवाद.